तिकडे सांगली आणि मिरजेमध्ये विधानसभेला संघाचा माणूस निवडून येतोय असं संजय राऊत यांनी म्हटलंय। गेल्या 10 वर्षांमध्ये सांगलीमध्ये भाजपचा खासदार निवडून येत असल्याचं देखील संजय राऊत म्हणाले। सांगलीमध्ये भाजपचा सामना करण्यासाठी ठाकरे गटाचा उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे। सांगलीच्या जागेवरून संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे। जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आणि आमदार ह्या नात्याने माझी नम्र विनंती राहील महाविकास आघाडीच्या आमच्या सर्व नेत्यांना की सांगली जिल्ह्याची राजकीय वस्तुस्थिती आणि परिस्थिती सत्य परिस्थिती काय आहे ह्याच्या पुन्हा एकदा त्यांनी या ठिकाणी पारख करावी, पुन्हा एकदा त्याची माहिती घ्यावी आणि माहिती घेऊन जर ह्या निर्णयाबाबतीत काही फेरविचार करता येत असेल तर फेरविचार त्यांनी करावा ही माझी नम्रपणे महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांना ही नम्रपणे विनंती माझी राहणार आहे। प्रत्यक्ष सांगलीमध्ये संघाचा माणूस निवडून येतो हे आपल्याला माहीत असेल तर सांगतो मी। विधानसभेला मिरजेमध्ये संघाचा माणूस निवडून येतो, दंगली घडवल्या जातात, हे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनाही माहिती आहे। गेल्या 10 वर्षापासून सांगलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून येत आहेत, हे सुद्धा कदम आणि विशाल पाटील यांना माहीत असायला हवं। आणि त्यांच्याशी जर टक्कर घ्यायची असेल तर तिथे शिवसेनेचा उमेदवार लढणं गरजेचं आहे की यांच्याशी मुकाबला करायचा असेल या शक्तींशी तर तिथे शिवसेना हवी। आणि म्हणून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या मागे शिवसेना उभी आहे।